ते नव्हते दादा असू द्या की बळवंतराव चव्हाण असू द्या की कुंटुरकर साहेब असू द्या, याच्या पुढे हुबा टाकायची बी हिंमत होत नव्हती. त्या परिस्थितीत आम्ही हुबा टाकलो. कसं हुबा टाकलो काय नाही आम्हालाही माहित नाही. आम्ही सकाळी आहोत तर संध्याकाळी आहोत की नाही की आम्हालाही माहित नव्हतं. परंतु आम्ही लोक सोबत येत गेले, आम्ही पुढे चलत गेलो आणि आम्ही लोकांचे नेते झालो. आज किती बी नाही म्हणलं तरी आज आम्ही पहिल्या लाईन मध्ये आहोत. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आम्ही पहिल्या लाईन मध्ये आहोत. कुठं कुठं माहिती जावं लागते कधी कधी, पण जातो. वाघाला सुद्धा कुठं शिकार करायचं असेल तर 2 पावलं मागे यावं लागतं. परंतु या ठिकाणी एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा मित्र श्रावण पाटील भिलोंडे यांच्या माध्यमातून मला 1996-97 मध्ये मिळाला. एक धडपडा व्यक्तिमत्व मला आजही आठवते. चैतन्य बापू देशमुख युवा मोर्चाचे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष होते. त्यावेळेस श्रावण पाटलाची नियुक्ती युवा मोर्चाचा बिलोली तालुक्याचा अध्यक्ष म्हणून आम्ही केली होती. अत्यंत युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत तळमळीनं काम उभं केलं. त्या कामाची पावती म्हणून डॉक्टर धनाजीराव देशमुख यांच्या काळामध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीचं नांदेड जिल्ह्याचं सरचिटणीस पद त्यांना देण्यात आलं. भारतीय जनता पार्टीच्या फादर बॉडीमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली. आजतागायत श्रावण पाटलाचा आलेख हा चढता झालेला आहे. त्यांनी जवळपास 15 ते 20 वर्ष नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टीचं सरचिटणीस म्हणून काम केलं. भारतीय जनता पार्टीचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केलं. संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये फिरून संघटनेची बांधणी केली. श्रावण पाटलांनी आपल्या भाषणामध्ये तळमळ व्यक्त केली की आजची ही राजकीय परिस्थिती बघितल्यानंतर भांडवलदारांचं राजकारण झालंय की काय अशा पद्धतीचं त्यांचं मत होतं. पैसेवाल्यांनीच राजकारण करावं की काय अशा पद्धतीचं त्यांचं मत होतं. परंतु पैसेवाल्याला सुद्धा लोळवण्याची ताकद या जनता मायबापामध्ये असते. त्यामुळे पैशाची मस्ती कोणी डोक्यात जाऊ देऊ नये असं माझं स्पष्ट या श्रावण पाटलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना सांगणार. भल्या भल्यांची मस्ती जिरवण्याचं काम ही जनता करत असते. त्यामुळे पैशाच्या जीवावर कोणी राजकारण करू पाहू नये. हे व्यासपीठ वाढदिवसाचं आहे. शिवराज पाटलांनी सांगितलं. शिवराज पाटील ज्यावेळेस 2002 ला ग्रामपंचायतचे सरपंच झाले त्यावेळेस मी जिल्हा परिषदचा सदस्य होतो. त्यांच्या गावामध्ये कुठेही आम्ही निधी कमी पडू दिला नाही. ते कोणत्याही पक्षाचे जरी असले तरी त्यांनी मला मदत केली होती. वसंतराव चव्हाणांच्या विरोधात मदत केली होती डीबी पाटलांमुळे. माझे मित्र होते डीबी पाटील होटाळकर. ते काही जरी असले तर त्यांचा जीव माझ्यावर होता. आम्ही 1994 ला राजकारणात सुरुवात केलेली असताना डीबी पाटलांनी मात्र आम्हाला संपूर्ण ताकद दिली. हे मात्र आम्हाला नमूद करावं असं वाटते. कधी कधी दादांनी आम्हाला ताकद दिली. नायगावकरांच्या विरोधात लढत असताना भास्करराव पाटील खतगावकरांनी सुद्धा आम्हाला ताकद देण्याचं काम केलं. हे आम्ही या ठिकाणी नमूद करायला आम्हाला काही वावगं वाटणार नाही. परंतु दादा या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो, मी दरवेळेस म्हणतो तुम्ही आशीर्वाद देताना थोडं कमी पडू नका. आशीर्वाद द्या. आमच्यासारख्या पोरांच्या मागे आपले आशीर्वाद द्या राहिले तर 2 हात उडी मारल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी काम करत असताना कोणाचा तरी पाठीवर थाप पडणे अत्यंत आवश्यक असते. या जिल्ह्यामध्ये काम करत असताना श्रावण पाटील, मी शिवराज पाटील आम्ही सर्वजण काम करत असताना चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना अत्यंत तळमळीने अत्यंत पोटतिडकीने गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी, गोरगरिबांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. आमच्याकडे भले पैसे नसतील परंतु आमच्याकडे काम करण्याची दृढ इच्छाशक्ती आहे आणि त्या इच्छाशक्तीला कुठेतरी वाव. तुम्ही व्यासपीठ म्हणून तुम्ही व्यासपीठाचे आहे. या ठिकाणी आम्ही काम करणाऱ्यांनी करतच जावा, वजन उचलणाऱ्यांनी उचलतच जावं आणि मलिदा खाणाऱ्यांनी मलिदा खावे, सत्ता भोगावी, हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझं मत आहे. या ठिकाणी चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली अशा पद्धतीची श्रावण पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आपल्या सर्व सन्मान्य व्यासपीठाला, श्रावण पाटलांच्या मनात जी काही इच्छा असेल ती आमच्या सर्व व्यासपीठांना या ठिकाणी त्यांना सदिच्छा या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या अभिचिंतन चिंतितो. या ठिकाणी दीर्घायु